जगभरामध्ये शाळांचं डिजिटायझेशन आणि मुलांच्या हातामध्ये टॅब येत आहेत आणि अशावेळी युरोपमधले 6 प्रगत कंट्रीज ज्यांना एज्युकेशनमधले मापदंड मानले जातात म्हणजे स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे, फ्रान्स आणि इटली या 6 देशांमध्ये डिजिटायझेशन पूर्णपणे बॅन केलं जात आहे. मुलांकडनं टॅब्स काढून घेतले जात आहेत. स्मार्ट क्लासरूम्स नको म्हटले जातात आणि मुलांनी पुन्हा एकदा पुस्तकांकडे जावं, त्यांनी हँडरायटिंगने लिहावं अशा प्रकारचे सिस्टम्स करतात. म्हणजे काही ठिकाणी टॅब तर ॲब्सोल्युटली बॅन झालेले आहेत. आता साहजिकच भारतसारखे देश आपण त्यांच्याकडे बघतो त्यावेळी आपल्याकडे इमिजिएटली याच्याकडनं बघा यांनी कसं बॅन केलं आणि आपण पण बॅन करायला पाहिजे अशा प्रकारचा प्रवाह येण्याची शक्यता आहे. परंतु भारताची एकंदरीत एज्युकेशन सिस्टम बघितलं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आपल्याला डिजिटायझेशनची गरज का आहे? कारण आपल्याला चांगलं एज्युकेशन डेमोक्रेटाईज करायची अत्यंत गरज आहे आणि हे करत असताना डिजिटायझेशन, स्मार्ट क्लासरूम्सचा उपयोग अत्यंत यशस्वीपणे करणं गरजेचं आहे. परंतु हे करत असतानाच या 6 देशांकडनं शिकून आपण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून न राहता टेक्स्ट बुक्स म्हणा, हँडरिटन गोष्टी म्हणा, वह्या म्हणा या गोष्टींमध्ये सुद्धा बॅलन्स करायला पाहिजे. म्हणजे आपण डिजिटायझेशनचा फायदा तर घेऊच, परंतु या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना आत्ता कळलेल्या आहेत त्याचं पण इन्कॉर्पोरेशन करू. अशा प्रकारची शिक्षण प्रणाली आपल्याला बनवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून उगाचच त्यांना फॉलो करायचं ब्लाइंडली, त्याच्यापेक्षा आपण त्यांच्याकडनं काय शिकू शकतो आणि आपल्या याच्यामध्ये काय इन्कॉर्पोरेट करू शकतो अशा प्रकारचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.